शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथे भव्य मेळावा संपन्न। शिंदखेडा मतदारसंघात नेते कामराज भाऊसाहेब निकम यांची तुतारीने फुंक। याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक 22 जुलै 2024 रोजी दुपारी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा संपन्न झाला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर हा मेळावा घेण्यात आला असून नुकत्याच शरदचंद्र पवार गटात भाजपाचे आमदार रावल यांचे कट्टे खंदे समर्थक कामराज भाऊसाहेब निकम यांनी तुतारी वाजवली असून शरदचंद्र पवार गटात ते सामील झाले असून पक्षात प्रवेश केला असून त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येत्या काळात विधानसभेच्या माध्यमातून शिंदखेडा मतदारसंघात तुतारी वाजवेल असा संकेत या ठिकाणी देण्यात आले। तर यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले की महायुतीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या खुर्चीकडे बघून लाडक्या बहिणीची आठवण झाली। लोकसभेच्या निवडणुकीआधी तुम्हाला नाही आठवण झाली का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। तर 1500 रुपयासाठी लाडक्या बहिणीला तुम्ही लाईनीत उभे करताय। महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला माहिती आहे की योजना फक्त विधानसभा निवडणुकीपुरती आहे अशी टीका या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली, मेळावा प्रसंगी केली। तर सोमवारी दुपारी 1 वाजता शिंदखेडा येथील मीरा या मंगल कार्यालयात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला। यावेळी या मेळाव्यात अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। तर यावेळेस जयंत पाटील यांनी सांगितले की उद्योग क्षेत्रामध्ये महायुतीच्या काळात महाराष्ट्र पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवर होता, परंतु दुर्दैवाने आज महाराष्ट्रात 11व्या नंबरवर घसरला आहे। केंद्रीय नियोजन आयोगाने ही आकडेवारी सांगितली असून महाराष्ट्रातील 17 उद्योगधंदे महाराष्ट्राचे बाहेर गेलेत, त्यात जास्त गुजरातला गेले असल्याचे देखील त्यांनी सांगितले। तर 2014 पासून भाजपचे सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र मागे घसरला आणि दुसऱ्याच वर्षी गुजरातची प्रगती झाली। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सरकारच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे। घाबरलेले सरकार पाहिजे त्या घोषणा करत असल्याचे समजते अशी टीका या ठिकाणी जयंत पाटील यांनी केली। तर यावेळी अलीकडचे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले कामराज निकम यांनी विद्यमान आमदारांनी फक्त स्वतःचाच विकास केला, मतदारसंघात सिंचनाचा विकास झाला नाही, बेरोजगारी वाढली, उद्योगधंदे नाहीत। अलीकडचे विधानसभेचे अधिवेशन झाले, या अधिवेशनात आमदार रावल पूर्ण अधिवेशनात गैरहजर होते। आमदार रावल हे अमेरिकेत होते असा आरोप या ठिकाणी नुकत्याच राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील झालेले कामराज भाऊसाहेब यांनी विविध आरोप केले व रावल हे सूडबुद्धीने वागत असल्याचं देखील त्यांनी सांगितले। तर त्यांचा मला व माझ्या मुलांना खोटे नाटे गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न चालू आहे असे देखील त्यांनी सांगितले। तर वयस्क डॉक्टर हेमंत देशमुखांना जेलमध्ये त्यांनी घातले, खोटे गुन्हे दाखल केले। मतदारसंघातील रावलांच्या त्रासाला वैतागून गेली आहेत, त्यांची गेली 20 वर्षापासून असलेली दादागिरी परिवर्तन करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू व येत्या काळात विधानसभेत तुतारी वाजवू असा देखील संदेश त्यांनी दिला। तर यावेळेस राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर, प्रदेश युवा अध्यक्ष महबूब भाई शेख, जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे आदी सर्व मान्यवरांनी देखील आपले विचार या ठिकाणी मांडले। तर यावेळेस मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ता उपस्थित होता।
सगळ्यांना लागलेला आहे। आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे सरकार बदललं पाहिजे। हे सरकार बदलण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं कारण की प्रचंड करप्शन महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही मांडलं, एकाही मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं नाही। ताडूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, सातारा जिल्ह्यात मायनी नावाच्या गावात एक हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आहे, मेलेल्या माणसांना ऍडमिट केलं, त्यांच्यावर बिलं लावली आणि मेलेला माणूस जीवन बरा झाला म्हणून 50 रुपये एसटीचे पण त्याला दिले आणि तेवढे सगळे पैसे कॉलेजने काढून घेतले। असे 50-60 कोटी रुपयाचा घपला झाला। रत्नागिरीमध्ये एकाच डांबराचं बिल राष्ट्रीय महामार्गावर टाकवलं, राज्य महामार्गावर टाकवलं, MIDCच्या रस्त्यावर टाकवलं आणि नगरपालिकेच्या रस्त्यावर टाकवलं। डांबराचा मोठा घोटाळा महाराष्ट्रामध्ये। आता काही तुम्ही करा पण काही चुकलं तुमचं तर परत भारतीय जनता पक्ष तुम्हाला संरक्षण देतो अशी परिस्थिती आहे। एक फार मोठ्या प्रमाणात हिंदूंचा औन संस्थान आहे, त्यांच्या अखत्यारीत काही देवस्थान आहे। तिथल्या लोकल आमदारांनी बीड जिल्ह्यात आणि तिकडे आणि नागपूरमध्ये संस्थांच्या जमिनी लाटल्या, वर्ग 2च्या वर्ग 1 केल्या, प्लॉट पाडले आणि हे लोक अभ्यासित झाले। या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे, पण हे सरकार कुणाची चौकशी करायचं विधानसभेत 2-2-3-3दा मांडून देखील हे सरकार कोणत्याही गोष्टी करत नाही। ही सगळी महाराष्ट्रातली आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की या सरकारला बाजूला काढल्याशिवाय हा प्रश्न आता आपल्याला सोडवता येणार नाही। काही कळवणारे दादागिरी करायची, लोकांच्या मागा लावायच्या आणि जास्त मारला तर त्याला जेलमध्ये टाकायचं। हे धंदे या मतदारसंघात चालू आहेत। मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, साहेब आम्हाला काही देऊ नका, पण ही दादागिरी बंद करू नका। या तालुक्यात लोकशाही राहिली का नाही? तुम्हाला सांगतो, उद्याच्या काळात मला जेलमध्ये टाकणारे, माझ्या पोरांना जेलमध्ये टाकणारे, मी माझ्या पत्रकारांशी बोलतो। एवढी दादागिरी नानासाहेबांना जेलमध्ये टाकले। तुमच्या बाकी नाही पूर्ण लाभार्थी साहेब जेलमध्ये बसले, राजूबापू असतील, रामराज असतील, आमच्या सोनू असतील, धोमत आमचे असतील, अनिताताई गिरासे साहेब, मी आलो होतो त्यांच्यावर तुमच्या लढा समोरच्या घरात अनिता गिरासेला तुम्ही मदत करू नका, त्यांना जेलमध्ये टाकायची। तुम्ही त्यावेळेस खबरदार करून सांगितलं होतं त्यांना की माझे कार्यकर्ता आहे, की जेलमध्ये जाणार नाही, सगळी मदत करणार। इथं उद्योगधंदे नाही म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये या 22 पद्धतीच्या योजना चालू झाल्या पाहिजे असे मी तालुक्याच्या वतीने विनंती करतो। प्रकाशापुराई सुप्रभात झाली, गेल्या 10 वर्षापासून काम बंद झालं आमचं प्रकाशापुराई। सुप्रभात झाली नाही झाली। फार मोठा शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न प्रकाशापुराईच्या माध्यमातून सुटणार आहे, परंतु स्थानिक नेतृत्वाने 20 वर्षापासून आश्वासन दिले, काहीतरी कागद छापून आणला आणि शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचू दिलं नाही। अशा या नेतृत्वाच्या विरोधात आज आपण सगळेजण एकवटलोय।